मस्त अशी झणझणीत हरभऱ्याची हिरवी भाजी करूया। इथे हरभरे सोलून घेतलेले आहेत। एक बटाटा घेतला, कांदा घेतला, टोमॅटो, आलं लसूण घेतलेला आहे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बटाटा छान किसून त्याला चिरून घेतलेला आहे आणि हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे। थोडीशी वरून कोथिंबीर छान आहे, अशी धने आलेली आहेत कोथिंबीरला। छान याला वाटून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। इथे गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। जिरं मोहरी छान तट धरली की आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। याच्यामध्ये मी हे तेजपत्ता घेतला आणि एक कलम घेतली, हे सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर टाकायचं आहे। बॅटर व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं याला। इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकते। ओवा टाकून थोडंसं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। आपल्याला पुरीसाठी कणिक लावून घ्यायची आहे। चणे पुरी खूप छान लागते खायला। आता हे छान याचं झालेलं आहे। इकडे याला छान मिक्स करून घेते। याच्यामध्ये मी 1.5 चमच लाल तिखट टाकणार आहे, थोडीशी हळद पावडर, गरम मसाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपला तडका छान असा ग्रेव्हीला कलर छान येते असा। थोडीशी साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे खोबऱ्याचं कूट आणि तिळाचं कूट आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकते आणि छान मिक्स करून घेते। वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि हे बटाटे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सोललेले हिरवे हरभरे ओले आहेत, हे छान लागते अशी भाजी। आता खूप छान हरभरे आलेले आहेत। याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि वरून पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तुम्हाला जर सुकी करायची सुकी सुद्धा ठेवू शकता। चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता याला छान शिजू देते। आता इथं कणिक सुद्धा आपली लावलेली आहे, घट्टसर कणिक लावून घेतली। गॅसवर तेल ठेवलं जातं। आता याचे पुरीचे छोटे छोटे गोळे बनवून घेते मी। छान असे गोळे बनवून घेते एकदाच असे आणि नंतर पुरी लाटायला घेते। तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापते। तर इथे मी गोळे बनवून घेतले आणि पुरी लाटायला घेते। छान इथं होते अशी पुरी भाजी। या साईजची लाटून घ्यायची आहे आणि जाडसर पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। मी इथं पूर्ण लाटून घेते आणि लगेच तळायला घेते। इथं पूर्ण पुऱ्या लाटून घेतल्या आहे मी, आता तळायला घेते। भाजी सुद्धा इथं झालेली आहे आपली। खूप छान झाली आहे, ग्रेव्ही सुद्धा छान आली आणि इथं पुरी तळून घेते मी। त्याला काढून घेते। छान बघू शकता किती छान पुरी अशी झालेली आहे त्या। अगदी अशी टम्म फुगते पुरी। कडक कडक खरपूस छान लागतात पुऱ्या अशा खायला। खूप छान असे टम्म फुगायला येतात। आता इथे पूर्ण पटपट पुऱ्या काढून घेते। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। छान अशा पुऱ्या खूप छान लागतात खायला। तिखट पुऱ्या सुद्धा छान लागतात।
आणि प्रत्येक पुरेशा टम्मा फुगवलेली आहे. आता इथे माझ्या पूर्ण पुऱ्या झालेल्या आहेत करून. इथं डिश तयार करूया. तर भाजी घेते मी छान अशी त्याच्यामध्ये काढू. कांदा, लिंबू. रेडी आहे आपली रेसिपी. कशी वाटली ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.